नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे एक्झिट पोलच्या एकूण सगळ्या भाकितांबद्दल. जे एक्झिट पोल प्रत्येक कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर केले जातात, त्याचे काही सॅम्पल्स घेतले जातात आणि त्यावरून निवडणुकीच्या निकालांचा अंदाज प्रत्येक पक्षागणिक कसा असू शकतो हे वर्तवलं जातं. मग हे एक्झिट पोल कशा पद्धतीने घेतले जातात, त्याचे शास्त्रीय आधार काय आहेत आणि मग याची चर्चा जनमानसांवरती केली जाते, जनमानसांच्या प्रत्येक मतावरती केली जाते. त्याचा परिणाम ओपिनियन पोलच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तो पुढे एक्झिट पोलपर्यंत कसा राहतो आणि मतदार त्याचा विचार कसा करतो, ह्या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन. पहिला प्रश्न की एक्झिट पोल्सनी जे काही भाकीत वर्तवलेलं आहे, आता खास करून आपण दिल्ली निवडणुकीचं बोलूया, उद्या त्याचा निकाल लागणार आहे. एक्झिट पोलनी जे भाकीत वर्तवलेलं आहे ते भाकीत खरं ठरेल का याच्याविषयी प्रत्येक जणांमध्ये उत्सुकता असते. कोण खरा ठरतो, कोणाचं अचूक येतं याकडे जास्त लक्ष असतं. आणि याच्या आधी एक्झिट पोलच्या आधी मतदान पूर्व ज्या चाचण्या केल्या जातात, ज्याला ओपिनियन पोल म्हटलं जातं, या ओपिनियन पोलमधून देखील जे आकडे, जे निष्कर्ष समोर येतात याचा जनमानसावरती परिणाम होताना दिसतो का आणि त्याचंच कदाचित प्रतिबिंब पुढच्या निवडणुकाच्या मतदानाच्या दिवसापर्यंत हे बदलताना दिसतं का, हे आपल्याला चर्चेमध्ये सगळ्या पाहुण्यांना विचारायचं आहे. आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे जनमताचा कानोसा घेण्यासाठी, कुठल्याही निवडणुकीमध्ये जनमताचा कानोसा घेण्यासाठी अशा प्रकारचे पोल्स करणं हे गरजेचं आहे का, का आता हे केवळ प्रत्येक पक्षाची गरज, प्रत्येकांना एक उत्सुकता, माध्यमांमध्ये चर्चा यासाठी म्हणून हे पोल्स केले जात आहेत का, हे सगळे विषय या निमित्तानं आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, ते या सगळ्या पोल्सबद्दल स्पष्टपणे सांगतील. आपल्यासोबत सुभाष लोमटे आहेत, राज्य कार्यकारिणी सदस्य आम आदमी पक्षाचे, औरंगाबादवरून. ते एक्झिट पोलच्या या सगळ्या आवश्यकतेसाठी, गरजेसाठी काय आपण आता पुढे विचार केला पाहिजे हे सांगतील. आपल्यासोबत येणारे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय देखील आपल्यासोबत असणार आहेत. आणि एक्झिट पोल नंतर सगळ्यात कठीण काम जे असतं ते काम म्हणजे आकडे देणं, सत्तेसाठी अपेक्षित असणारे प्रत्येक पक्षांचे आकडे देणं, जागांची संख्या देणं, हे अत्यंत कठीण काम असतं. हे नेहमी जेव्हा अशा कठीण प्रसंगातून काम करून ते समोर मांडण्याचं धाडस प्रत्येक व्यक्तीकडे असतंच असं नाही, मात्र हे कौशल्याचं काम असतं. ते काम करणारे डॉक्टर राजीव करंदीकर चेन्नईवरून आपल्यासोबत असणार आहेत. तर चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे ते सदस्य आहेत. त्यांच्याकडून सगळ्या या एक्झिट पोलच्या टक्केवारीनंतर जे चाचण्या घेतल्या जातात त्याच्यावरती ते आकडे समोर मांडतात. नेमकं सत्तेचं गणित कसं असेल हे अत्यंत कठीण काम, ते आपल्यासोबत असणार आहेत. मला सुरुवात सचिन सावंत तुमच्यापासून करतो. काय म्हणाल, ही एक्झिट पोल्स जे भाकीत वर्तवलं जातं, बऱ्याच वेळेला काही खरं ठरतं, बऱ्याच वेळेला काही आकडे वेगळे येतात. तुम्हाला काय वाटतं की भाकीत खरं ठरतं? काँग्रेस पक्षाची सातत्यानं भूमिका आहे. म्हणजे काँग्रेस पक्षच एकटा असा कदाचित असू शकेल की ज्याने ही भूमिका ठामपणे घेतली की ओपिनियन पोल्स आणि एक्झिट पोल्स हे कुठल्याही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते तयार झालेले नाहीत आणि त्यांचे आकडे वेळोवेळी चुकलेले आहेत. आता एक्झिट पोलच्या संदर्भामधला तितकासा फार मोठा फरक जरी पडत नसला एकंदर, कारण निवडणुकीच्या नंतर पूर्ण मतदान झाल्यानंतरचा तो विषय असतो, परंतु ओपिनियन पोलचा प्रचंड मोठा प्रभाव आज या देशाच्या एकंदर जनतेला निश्चित पडत असतो आणि त्या दृष्टिकोनातून ते योग्य तऱ्हेने केलं जातंय का, हा फार मोठा प्रश्न त्याच्याबद्दल निश्चित आहे. त्याचं कारण असं की तुम्ही जर डेटा घेतला तर डेटा म्हणजे आताचाच ओपिनियन पोलचा ह्या काळामधला जे 4 राज्यांचे झाले त्याच्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेस पक्षाला ज्या तऱ्हेनं एकंदरच त्यांनी वर्तवलं होतं ओपिनियन पोलमध्ये की झारखंडला 4 जागा मिळतील, काँग्रेसला 12 जागा मिळाल्या, महाराष्ट्रामध्ये 25 मिळतील असं सांगितलं होतं, काँग्रेसला 42 मिळाल्या, हरियाणामध्ये 8 मिळतील सांगितलं, 14 मिळाल्या, झारखंडमध्ये 2 सांगितले होते, 7 मिळाल्या. आताही दिल्लीच्या ज्या ओपिनियन पोलनं काँग्रेस पक्षाला फक्त 10% मतदान होईल असं वर्तवलं होतं आणि एक्झिट पोलने 19% वर्तवले. त्याच्या अगोदरचे सगळे जर निकाल माझ्याकडे पूर्ण आहेत. म्हणजे तुम्हाला त्याचं जर 98 साली AC नेल्सननं सांगितलं होतं की काँग्रेसला 305 जागा मिळतील, ऍक्च्युअल आल्या होत्या काँग्रेसला 114 आल्या होत्या. 2004च्या निवडणुकीमध्ये जवळपास UPAला त्यावेळेचं तत्कालीन आमची जी संयुक्त पुरोगामी आघाडी आहे 175 ते 185 सांगितल्या होत्या, इंडियाला सांगितल्या होत्या 242 ते 252. हा इंडिया टुडे ORG मार्चचा सर्वे आहे. त्याच्या 181 मिळाल्या UPAला आणि त्यांना 218 मिळाल्या होत्या. 2009च्या निवडणुकांमध्ये UPAला सांगितले होते 257 जागा मिळतील, UPAला 262 मिळाल्या, परंतु काँग्रेसला 144 सांगितल्या होत्या, काँग्रेसला 206 मिळाल्या. असे वेळोवेळी विविध पातळीवरती ते निश्चितपणे चुकलेले आहेत आणि चुकलेल्याचा आधार घेऊन जर मतपरिवर्तनाचा परिणाम त्याच्यावरती जर होत असेल लोकांचा, किंवा एका दिशेनं अनेकदा असं असतं की अनेकांनी आपली मतच बनवलेली नसतात
आणि एक मास सायकोलॉजी देखील असते की मास सायकोलॉजी म्हणजे आज तुम्ही जर ऍक्सिडेंट कुठे झाला रस्त्यावर किंवा रस्त्यावर कुठले तरी एखादा 25 लोक जर उभे असतील तर 50चा मॉब त्याच्या मागे जात असतो. त्यामुळे तोही एक मास सायकोलॉजीचा इफेक्ट निश्चितपणे असतो. आणि दुसरा जो महत्वाचा ज्या तऱ्हेनं आपण ह्या ओपिनियन पोलच्या संदर्भात पाहिला तर ह्याला कुठल्या तऱ्हेचा वैज्ञानिक आधार आहे हे तुम्ही त्यांचा जो काही सॅम्पल घेतला जातो त्याच्यावरनं तुम्ही सांगायचा प्रयत्न करता म्हणजे कुठलेही जे काही आहे. परंतु ह्या देशामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इथनं गुजरात पासून ते त्या ठिकाणी मेघालय पर्यंत जर तुम्ही पाहिलात तर एक तर जिओग्राफिकल डायव्हर्सिटी, सांस्कृतिक डायव्हर्सिटी, कल्चरल आहे, जाती धर्मांची बद्दलचं हे आहे, विचारांमध्ये वेगळं आहे, तिथलं राजकारण वेगळं आहे. आणि तुम्ही कितीही खालच्या लेवलला तुम्ही गेलात तरी मानवीय मनाचा भेद घेणं हे देखील कितपत शक्य आहे. या सगळ्या गोष्टी असताना आजचा जो वर्ग आहे ज्याला आज मीडियाचा प्रचंड मोठा प्रभाव त्या ठिकाणी होतोय अशा वेळेला हे सर्वे मला असं वाटतं की आदर्श लोकशाहीला डेट्रिमेंटल ठरतात आणि काँग्रेसची ही भूमिका सातत्याने राहिली आहे. काँग्रेसने कधीच या सगळ्या सर्वेंना ग्राह्य मांडलं नाही किंवा ज्या शास्त्रीय पद्धतीने ते होतात का याच्यावरती देखील वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्नचिन्हही उपस्थित झालेलं होतं. आपल्यासोबत आता सुभाष लोमटे देखील आहेत, आम आदमी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य. सुभाष लोमटे, तुम्ही या सगळ्या सर्वेजकडे, त्या सर्वेजमधून, या पोल्समधून वर्तवलेल्या भाकिताकडे कसं बघता? हे कितपत खरे वाटतात? नाही, आत्ताच माझ्या मित्रांनी जे सांगितलं सावंतांनी, खरं तर त्यांनी जे आकडे दिले, कारण की ओपिनियन पोल हा काही ओपिनियन पोल असेल म्हणा किंवा एक्झिट पोल असेल हा काही अंतिम निकाल नाही आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये व्हेरिएशन असणार आहे. परंतु त्यांच्या एका मताशी मी सहमत आहे, ते म्हणजे की ओपिनियन पोलच्या संदर्भात मात्र ज्याच्याकडं आज सर्व साधनांनी युक्त अशा पद्धतीचा जो पक्ष असतो तो लोकांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रभाव टाकण्यासाठी सुद्धा ओपिनियन पोलचा वापर केला जातो. आणि ज्या देशामध्ये आजही जवळपास 60 ते 65% लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, 2 वेळेसच्या अन्नाच्या विवंचनेमध्ये आहेत आणि ते सर्व जाती धर्माचे आहेत, हा एक फॅक्टर. दुसरा, सामाजिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मग विविध पद्धतीचे जे व्हेरिएशन्स आहेत, त्यामुळं ज्यांच्याकडं ओपिनियन पोलच्या माध्यमातून ज्यांच्याकडे जास्तीत जास्त सर्व पद्धतीचे रिसोर्सेस आहेत ते ओपिनियन पोलमध्ये स्वतःच्या बद्दलची एक प्रतिमा वेगळी करून लोकांवरती छाप पाडण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळं ओपिनियन पोलच्या संदर्भामध्ये आपण अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं जरी ते केले गेले असं म्हटलं तरी सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावरती शंका घ्यायला वाव आहे. मात्र एक्झिट पोलच्या संदर्भात या संदर्भामध्ये याच्यापूर्वी सुद्धा वारंवार ज्यांनी शास्त्रीय पद्धतीनं अशा पद्धतीचे पोल केलेले आहेत किंवा ज्यांनी या पद्धतीचे निर्णय दिलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक्झॅक्ट एक आकडा सांगणं याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला थोड्याशा शंका आहेत. हा, तुम्ही या रेंजपासून या रेंजपर्यंत येऊ शकता हे म्हणणं मी समजू शकतो. आणि आत्तापर्यंत बहुतांशी मागच्या विशेषतः 10-15 वर्षामध्ये जे ओपिनियन पोल आले त्याच्यामध्ये काही अपवाद वगळता आणि विशेषतः एक्झिट पोल काही अपवाद वगळता त्याच्यामध्ये काही फरक पडलेला आहे, नाहीतर फारसा फरक पडलेला आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. आणि या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही जर म्हणाल तर शेवटी हे आम्ही मान्यच करतो की हे एक्झिट पोल आहे आणि उद्या त्याचा जो काही निकाल लागणार आहे, उद्या 11-12 वाजेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र बहुतांशी वाहिन्यांनी ज्यांनी ते केले असं गृहीत धरूया, परंतु बहुतांशी लोकांनी जे आम आदमी पार्टीच्या बद्दलचं भवितव्य वर्तवलेलं आहे ते आम्ही आम आदमी पार्टीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांच्या ज्या आशाकांक्षा आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या बरहुकूम ते आहेत असं एक म्हणायला आत्ता तरी वाव आहे असं मला वाटतं. बरोबर की आता तरी या सगळ्या गोष्टीला वाव आहे असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत
केशव उपाध्ये देखील आहेत फोनवरती. केशव, तुम्ही कसं बघता या सगळ्या सर्व्हिसकडे, की या पोल्सची गरज खरीच आहे का? आपण ही पुढे चर्चा करणार आहोत. मात्र जे भाकीत वर्तवलं जातं कुठल्याही पोल्स मधलं, हे किती खरं आहे असं वाटतं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्यात, या सगळी चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचं की शेवटी हे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल आहेत. म्हणजे हे काही निवडणुकीचे निकाल नाही. आणि जसं सावंत साहेब मगाशी सांगत होते की यातल्या अनेक गोष्टी कशा चुकीच्या निघाल्या, तसं दुसरा पण त्याचा अर्थ होता की काही अनेक जे ओपिनियन पोल आहेत ते खरे पण निघाले. अगदी आम्ही उदाहरण आठवण करून देतो, 2009ला कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार येणार हे ओपिनियन पोलने सांगितलं जागा असेल तो आकडा खरा आला होता. आणि त्यावेळी काँग्रेसने म्हणजे त्यावेळी ओपिनियन पोलचं स्वागत केलं गेलं होतं. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका त्यातली इतकीच आहे की शेवटी हे एक विकसित होणारं शास्त्र आहे. आता 100% त्याच्यामध्ये अनेक शेवटी संक्रमण अवस्थेतलं हे डेव्हलप होते. गेल्या 15-20 वर्षामध्येच हे आलेलं आहे. म्हणजे 95च्या अगोदर किंवा असं ते फार म्हणजे अगदी रेअर उदाहरण असेल. गेल्या 15-20 वर्षामध्ये हे मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. आता प्रत्येकाचं सॅम्पल, प्रत्येकाची त्यातली दर्जा, या सगळ्या चर्चेच्या गोष्टी असू शकतात. पण आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलवरती मला असं वाटतं की बंदी घालणे योग्य नाही. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षांनी त्याला किती महत्व द्यायचं आणि किती त्याला दुर्लक्ष करायचं हे त्या पक्षाच्या धोरणानुसार ठरत असतं. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एक दिशादर्शन म्हणून असेल किंवा काय चाललंय हे अंदाज घेण्यासाठी असेल, याचा विचार नक्की केला जाऊ शकतो. पण मला असं वाटत नाही कुठला राजकीय पक्ष 100% अशा प्रकारच्या ओपिनियन पोलवरती अवलंबून असतो. भाजप सुद्धा नाही. आम्ही नाही, आम्ही शेवटी भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ड पार्टी आहे आणि केडर बेस्ड पार्टीमध्ये आमच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं मोठं आहे. शेवटी आम्हाला जी कार्यकर्त्यांकडनं जी माहिती मोठ्या प्रमाणात येत असते, कार्यकर्त्यांच्या नेटवर्कमधनं जो माहितीचा साठा आमच्याकडे येत असतो, शेवटी कार्यकर्त्यांकडनं येणाऱ्या माहितीलाच आमच्याकडून जास्त महत्व असतं. पण एका अर्थाने दिशादर्शक काय चाललंय ह्याचा इतकं घेण्यापुरता आपण त्याचा विचार घेऊ शकतो प्रत्येक राजकीय पक्ष. पण त्याच्यावरती ओपिनियन पोल म्हणजेच किंवा एक्झिट पोल म्हणजेच सगळं अशा प्रकारचं मत हे मला वाटत नाही कुठलाच राजकीय पक्ष म्हणत असतो. आपण अजून चर्चेत यातले काही मुद्दे घेणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर पण आलेले आहेत. भाऊ, खऱ्या अर्थाने जे एक्झिट पोल किंवा त्याची चर्चा होते, आकडे येतात, मग कुणाची सत्ता येईल, कुणाला किती जागा मिळू शकतात, बहुमताच्या जवळ कोण जाईल की नाही, हे प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत जनसामान्यांपासून ते आपल्यासारख्या पत्रकारांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच उत्सुकता असते की नेमकं काय. पण हे भाकीत खरं किती म्हणायचं? नाही, भाकीत उपाध्ये म्हणाले त्याचा संदर्भ घेऊन मी बोलीत. उपाध्यांचे एक समज चुकीचं आहे की 95 सालानंतर आलं. आता जवळजवळ 35 वर्ष झाली आपल्याकडे ओपिनियन पोल येऊन. 1980 साली पहिला ओपिनियन पोल आला जो प्रणय रॉयने केला होता. इंडिया टुडेमध्ये तो छापला होता. पण गंमत लक्षात घ्या की इंदिरा गांधी जनता पार्टीचं राज्य होतं, कोसळलं होतं आणि त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. तो पहिला ओपिनियन पोल आहे प्रणय रॉयने केलेला. आणि तो छापणाऱ्यांनी पण त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. म्हणजे आज तुम्ही चॅनेलवर जेव्हा सर्वे घेता तेव्हा तुम्ही छातीटोकपणे तुमचा कसा बरोबर आहे तुम्ही डिपेंड करता. पण तो ज्या इंडिया टुडेच्या पाक्षिकामध्ये छापला होता त्याच्या संपादकांनी पण खाली नोट टाकली होती की हे आमचं मत नाही, हे असं आम्ही बोलणार नाही, अशी नोट टाकली होती संपादकीय. पण परत जेव्हा 84चा पोल जेव्हा इंदिरा हत्येनंतर झाला त्यावेळेला मात्र त्यांनी तो टाकला होता, कारण 80चा त्यांचा पोल बरोबर आला होता. आणि 84ला आम्ही लोक पत्रकारांनी देखील खिल्ली उडवली होती की 400 जागा काही इम्पॉसिबल आहे, नेहरू नाही मिळाले होते. पण 84चा पोल जेव्हा खरा ठरला त्याच्यानंतर हळूहळू आपल्याकडे ओपिनियन पोल हे शास्त्र बनत गेलं. त्याच्यात अनेक लोक पडले, अनेकांनी आपली आपली त्याचं एक तंत्र आणि निकष आणि मेथोडॉलॉजी शोधून काढली. आता एक्झिट पोल जो आहे तो एक्झिट पोल सगळ्यात पहिल्यांदा 88 साली आला. 88 साली जेव्हा अमिताभनी तुमच्या याचा राजीनामा दिला वाराणसीच्या जागेचा आणि तिथून व्ही.पी. सिंग उभे राहिले आणि तिची पोटनिवडणूक झाली तेव्हा प्रणय रॉयनेच पहिला आपला एक्झिट पोल केला होता. आणि तो एक्झिट पोल इतका बरोबर होता की त्यांनी सांगितलं तो 1 लाखाच्या फरकाने ते जिंकतील, तर साधारणतः 99,000 आणि काही मताने जिंकली होती. तेव्हा हे शास्त्र म्हणून तुम्ही जर परफेक्टली करत गेलात तर ते बरोबर आहे. पण त्याच्यात एक चूक झाली. कल्पना चावलाचं पण ते यान पडलेलं आहे, लक्षात घ्या. गणितं सगळी बरोबर असतात, शास्त्र सगळं बरोबर असतं, पण त्याच्यात एवढीशी चूक देखील गडबड करते. त्यामुळे आत्ता जो एक्झिट पोल आलाय तो काडी गंमत कसं आहे, राजकीय पक्षांना जेव्हा आपण त्याच्यात इन्व्हॉल्व करतो तेव्हा मग त्यांना आपली आपली पक्षाची बाजू मांडणं भाग आहे. कुठल्याही मॅचमध्ये तुम्ही वर्ल्ड कप घेतलात
तर 20-25 संघ उतरतात, 20 संघ उतरतात, 16 उतरतात. ते आम्ही हरणार आहोत म्हणून कोणी उतरणार नाही. शेवटचा सामना खेळून तुम्ही बाद होत जाईपर्यंत कोणीही पराभव मान्य करत नसतो. त्यामुळे ओपिनियन पोल पक्षांना मान्य करणं अवघड असतं. तुम्हाला काय सजेशन? नाही नाही, एकच केशव उपाध्याय मगाशी म्हणत होते त्याच्यावरती थोडासा म्हणजे मला अधिक प्रकाश त्या ठिकाणी टाकावंसं वाटतं. याचं कारण असं की भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठा नेता हा कोण असतो त्याच्या मताला महत्व असतं, म्हणजे असं साधारणतः मानलं जातं. आणि ते पदाला देखील प्रचंड मोठं महत्व आहे. त्यामुळे त्या पदावर असलेल्या व्यक्तीचं ह्याबाबत मत काय ते ह्या लोकशाहीचं देखील मत जरा साधारणतः असू शकतं या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं पाहिजे आणि अतिशय महत्व दिलं पाहिजे. मग भारतीय लोकशाहीचा प्रमुख असलेलं नेतृत्व ज्याला जनतेने निवडून दिलेलं आहे पंतप्रधान म्हणून, त्यांनी असं सांगितलंय की हे बाजारू सर्वे या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्यामुळे या सर्वेंच्या बाबतीमध्ये लोकशाहीच्या प्रमुख नेत्याचं मत जर असं असेल तर मग वेगळी चर्चा करण्याची काय गरज आहे. आणि मग केशव उपाध्यायांना प्रश्न विचारावा वाटतो की मग त्यांच्या पक्षाची भूमिका मग त्यांच्या अनुरूप आहे की नाही. आपण तो मुद्दा घेऊया तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा. आपल्यासोबत डॉक्टर राजीव करंदीकर देखील आहेत चेन्नईवरून, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे ते सदस्य आहेत. डॉक्टर करंदीकर, काय सांगाल की जे नेहमीच कठीण काम आतापर्यंत काही सर्वेजमधले एक्झिट पोल नंतरचे प्रत्येक पक्षाचे आकडे हे कसे असू शकतात, कशा पद्धतीने येऊ शकतात, याचं मोठं कठीण काम तुम्ही केलेलं आहे. जिगरीचं काम असतं, पण ते देखील तुम्ही धाडस दाखवलेलं आहे हे आकडे समोर आणण्याचं. पण काय सांगाल की भाकीत खरं किती ठरतं, याला खरं किती मानायचं? आता खरं सांगायचं तर जेव्हा सर्व्हे मी इन्व्हॉल्ड असतो आणि माझ्या निगराणीमध्ये त्याचं कलेक्शन होतं डेटाचं, तेव्हा माझा त्याच्यावरती खूपच कॉन्फिडन्स असतो. मी फुल कॉन्फिडन्सनी याच्यावरती बोललेलो आहे आधी की हो हेच होणार आहे. पुष्कळ मी उदाहरणं देऊ शकतो. हां, पण जेव्हा मला माहिती नाही की काय मेथडॉलॉजीनी सर्व्हेचे डेटा कलेक्ट केला आहे, तेव्हा याच्याबद्दल किती कॉन्फिडन्स द्यायचा आहे सांगणं फार कठीण आहे. हे खरं आहे की याच्यापैकी काही पुष्कळ एजन्सीजचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे, त्यामुळे बहुतेक असंच होईल. पण होईलच असं मी नाही मानत. उद्या वी मे बी ऑल इन फॉर अ बिग सरप्राईज. तुम्ही म्हणता की होईलच असं नाही. मात्र पण डॉक्टर काय म्हणाल की जे सर्वेज एक्झिट पोलचे असतील हे केले जातात आणि त्याच्यावरनं जे काही सॅम्पल्स घेतले जातात त्याच्यावरून फार तर फार असा एक आपण म्हणू शकतो की जी टक्केवारी आहे मतांची ती कदाचित बरोबर येऊ शकते, कारण जे सॅम्पल्स घेतले त्याच्यावरनं अंदाज लावला जाऊ शकतो की साधारणतः इतकी टक्के मतं ही एखाद्या पक्षाला. पण आकडा काढताना कसं काय आपण करेक्ट म्हणायचं? पहिली गोष्ट तर हे की टक्केवारी पण बरोबर येईल याची पण खात्री तेव्हाच होईल की जेव्हा सॅम्पलिंग संख्याशास्त्राचे जे आम्ही नेमून दिलेले हे आहे रूल्स आहेत त्याप्रमाणे होईल. आता मी 9 वर्ष CNN-IBN बरोबर आणि CSDS बरोबर काम केलं. CSDS हे आम्ही संख्याशास्त्राप्रमाणे जे सांगतो त्याप्रमाणेच सॅम्पलिंग करायचे आणि म्हणून आमचं ट्रॅक रेकॉर्ड खूपच चांगलं राहिलं. त्याची खर्च फार जास्ती असतो दुसऱ्या मेथडॉलॉजीपेक्षा, पण आता त्याप्रमाणे यावेळेला बहुतेक तरी कोणी केलेलं नाहीये. म्हणूनच मी याच्याबद्दल म्हणतोय की मला तेवढा कॉन्फिडन्स कमी आहे. बरोबर आहे की तुम्ही अजूनही या सगळ्या पोल्सवरती शंका उपस्थित करताय की जे सॅम्पल्स घेतले जातात, सायंटिफिक सॅम्पल ज्याला शास्त्रीय दृष्ट्या आधारभूत पद्धत या सगळ्या याच्यामध्ये वापरून सर्वेस केले जातात आणि त्याच्यातनं निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न होतो. हे खरंच प्रत्येकाने किती सॅम्पल्स घेतले आणि मग किती सॅम्पल्सवरनं हे आकडे समोर आले, किती वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी आणि किती वाजेपर्यंतचे मतदार ग्राह्य मानून हा सगळा एक्झिट पोल काढला गेला आणि त्यापुढचे तास मतदानाचे गृहीत धरले गेले का, हाही मुद्दा आपल्याला चर्चेत घ्यायचा. ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटू. ब्रेकनंतर स्वागत. आपण या भाकीत खरे कसे ठरतात, खरे खरे ठरावेत का, आणि ठरले असतील तर मग त्याचा सॅम्पल्स, त्याचं संख्याशास्त्राचं गणित हे कसं मांडलं जातं पाहिलं. पण ते हे एक्झिट पोल करण्याआधी मतदानाच्या प्रचाराच्या काळादरम्यान काही ओपिनियन पोल देखील केले जातात आणि मग त्या ओपिनियन पोलच्या आलेल्या निष्कर्षामुळं जनमानसावरती किती परिणाम होतो आपण त्याविषयी आता या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. मला सचिन सावंत तुमच्यापासून सुरुवात करायची. एक्झिट पोलच्या आकड्यांविषयी आपण बोललो, मात्र ओपिनियन पोल घेतल्यामुळं जनमानसांवरती परिणाम दिसून येतो, त्याचा मतदानापर्यंतच्या मनावर परिणाम झालेला असतो. मी काही उदाहरणं देतो याच्या संदर्भामध्ये. म्हणजे आमची तर भूमिका मी पहिल्यापासूनच सांगितली की कशा तऱ्हेनं ही बदललेली नाही.
ओपिनियन पोल्सचा प्रभाव निश्चितपणे लोकांच्या मतदानाच्या एकंदर त्याच्या बाबतच्या विचारावरती होतो असं आमचं ठाम मत आहे. याचं कारण असं, गेल्या वेळेला दिल्ली निवडणुका झाल्या 2013ला आणि आम आदमी पक्षाचे योगेंद्र यादव, ज्याला फार मोठे सेफॉलॉजिस्ट म्हटलं जातं आणि फार त्यांना म्हणजे आम आदमी पक्षाचे इथे नेते बसलेले आहेत, त्यांनाही कदाचित माहिती आहे, सगळ्या दृष्टिकोनातून ते पूर्वी पत्रकारी होते. त्यामुळे त्यांनी सगळ्या ओपिनियन पोलच्या संदर्भामध्ये ओपिनियन दिलं होतं, म्हणजे मत दिलं होतं की हे रीक केले जाऊ शकतात. मग अशा वेळेला म्हणूनच आम आदमी पक्षानं स्वतःचा असा ओपिनियन पोल तयार केलेला आहे. आम्ही स्वतः सर्वे करून घेतलेला आहे आणि त्याचा सॅम्पल साईज, त्याचा डेटा हा संपूर्णपणे लोकांना दाखवावा, कारण बाकीचे लोक दाखवत नाहीत, तो मॅनिप्युलेट होऊ शकतो. त्यामुळे ते आम्ही वेबसाईटवर टाकले आणि वेबसाईटवर टाकून कोणीही त्या ठिकाणी बघू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून एक आदर्शवत अशा तऱ्हेचा आम्ही ओपिनियन पोल केलेला आहे आणि त्यानुसार आम्हाला 47 जागा मिळणार आहेत आणि ते 47 जागा मिळणार आहेत असं योगेंद्र यादवांनी स्वतःची क्रेडिबिलिटी लावून, म्हणजे असं सांगितलं होतं की मी राजकारण सोडून देईन, असे अनेक त्यांनी स्टेटमेंट दिले होते. आम्ही त्याच्याबद्दल काही जात नाही. विषय असा आहे की त्याच्यानंतर जागा किती मिळाल्या? 28 जागा मिळाल्या. त्यामुळे एकंदर एवढ्या मोठ्या तऱ्हेचं स्वतःची क्रेडिबिलिटी लावून, तितकं पत्रकारितेचं सेफॉलॉजिस्ट म्हणून आपलं ज्ञान त्या ठिकाणी पणाला लावून जेव्हा त्यांनी क्लेम केल्यानंतर देखील अशी परिस्थिती आली, तर हा एक फार मोठा सेटबॅक मला असं वाटतं की ह्या एकंदरच प्रक्रियेला होतो. आणि दुसरा विषय तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे समाज आपला भारत देशाचा एकंदर असेल, एकंदर वर्गभा, त्यामध्ये विविध विचारांची लोक निश्चित आहेत. मगाशी मी त्या सर्व सांगितलं. आताच काही म्हणजे आता तो मी काही फार मोठा त्याला जनरलाइज स्टेटमेंट करत नाही, परंतु एक अतिशय नजरवेधक अशी बातमी मला त्या 2 दिवसापूर्वी पेपरला दिसली की एका त्या सब टीव्हीच्या एका कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये जो क्राईम शो बघून त्यांनी एका महिलेनं तशा तऱ्हेचं खून वगैरे केले, त्याच तऱ्हेचा प्लॉटने आणि त्या दृष्टिकोनातून. तर माध्यमांचा प्रभाव हा निश्चितपणे लोकांच्या मनोवृत्तीवर होत असतो. हे अशी अनेक उदाहरणं दिसतील. मग जर तो एक मनुष्य असेल, 10 मनुष्य असतील, 15 मनुष्य असतील, त्यांच्यावर जो प्रभाव जर त्या ठिकाणी होत असेल तर तो देखील लोकशाहीला मला असं वाटतं की योग्य नाही. त्या दृष्टिकोनातून देखील विचार झाला पाहिजे. प्रभाव योग्य नाही असं तुम्ही म्हणता. सुभाष लोमटे, काय म्हणाल तुम्ही की ओपिनियन पोलमुळे जनमानसांवरती, मतदारावरती जो प्रभाव पडतो त्याचंच कुठतरी चित्र पुढे आपल्याला पाहायला मिळतं? असं मला वाटतं. एक तर ओपिनियन पोल सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर झाले, त्याच्यावरती बाह्य शक्तींचा, मगाशी ज्याचा मी उल्लेख केला होता की बाह्य शक्तींचा प्रभाव किती आहे, आणि आजच्या परिस्थितीमध्ये असा प्रभाव पडत नाही बाह्य शक्तींचा असं मानता येत नाही. पण आपल्याकडची परिस्थिती पुन्हा वेगळी आहे. आपल्याकडं इतकी डायव्हर्सिटी आहे समाजामध्ये आणि त्यामुळं असं जर कुणी मॅनिप्युलेट करून ओपिनियन पोल देण्याचा प्रयत्न केला की आता काय हा पक्ष येणारच आहे, त्याचाही प्रभाव एक वेळेस पडू शकतो. तर या 2 गोष्टी मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आपल्याला हे बघितलं पाहिजे की आमचा भारत देशामधला समाज ओपिनियन पोलसाठीचा तयार आहे का. आणि माझ्यासारख्याला सुद्धा आता असं वाटतं की जेवढी डायव्हर्सिटी आहे आणि ती डायव्हर्सिटी त्या पद्धतीची असायला हरकत नाही, परंतु ज्याला आपण इलिटरेसी म्हणू, ज्याला इग्नोरन्स म्हणू, या पद्धतीच्या डायव्हर्सिटीमध्ये तो समाज मग चुकीच्या गोष्टी सांगितल्यानंतर सुद्धा किंवा त्यांची दिशाभूल होण्याच्या जास्ती शक्यता आहेत. अशा ह्याच्यामध्ये ओपिनियन पोलला आपल्या भारतासारख्या ह्याच्यामध्ये किती स्थान द्यायचं हा खरा म्हणजे त्याच्यामधला भाग आहे. मात्र शास्त्र म्हणून मी ते नाकारत नाही. मग त्याचबरोबर समाजाची सुद्धा त्या पद्धतीची एक विकसित समाज एका विशिष्ट पद्धतीला गेला पाहिजे, एवढं मात्र या निमित्ताने मला वाटतं. बरोबर. सुरुवातीला योगेंद्र यादवच्या अनुषंगानं ह्यांनी जे वक्तव्य केलं, जरूर मी खरं म्हणजे योगेंद्र यादवांना गेल्या 20 वर्षापासून मी जे ओळखतो त्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं विधान ते त्यांनी केलं असेल याच्यावरती माझा विश्वास नाही. तरीही काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी अतिशय बोल्ड अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे. हे जरूर मी तपासून उद्या तुम्हाला याच चॅनलवरती निश्चितपणे मी सांगेन. नक्की आपण उद्या याच्यावरती वेगळ्या विषयावर बोलूया. केशव उपाध्ये काय म्हणाल? ब्रेक घ्यायचा, बाकी पाहुण्यांकडे जायचं आहे. ओपिनियन पोलचा जनमतावर किती परिणाम दिसून येतो? नाही, प्रश्न पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी सुरुवातीपासून सांगतोय की हे शास्त्र आता विकसित होण्याच्या मार्गावर आहे.
आणि कदाचित सावंत साहेबांनी नीट ऐकलं नसेल, भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, आमच्या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांकडून येणारी माहिती ही आमच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची असते कुठल्याही ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल पेक्षा. मुद्दा असा आहे की या ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल एकदा का तुम्ही लोकशाही स्वीकारली की ते लोकशाहीमध्ये अशा अनेक गोष्टी येणार. त्याच्या आता ते चांगले आहेत की नाही, समाज त्याला परिपक्व आहे की नाही, समाजाने ते कशा पद्धतीने घेतले पाहिजे, हे वेगळे मुद्दे. केशवराव. पण मग अशा चर्चा अशा घ्याव्यात. पंतप्रधानांच्या बोला. एकंदरच म्हणजे लोकशाहीच्या प्रमुख असलेल्या मी येतो. पंतप्रधानांच्या मताबद्दल तुमचं मत काय, तुमच्या पक्षाचं मत काय? मी सांगतो ना, येतो ना, एक मिनिट सावंत साहेब त्याच्यावर पण येतो तुला उत्तर देतो. 2009 साली ज्यावेळी कर्नाटकासह अनेक काही राज्यांमध्ये काँग्रेस जिंकणार असं ओपिनियन पोलने सांगितलं होतं, त्यावेळी काँग्रेस पक्षाने जरा थोडंसं, आपण आपल्याकडे फार नेट सेव्यात मला माहिती आहे, थोडंसं मागे जाऊन बघा, त्यावेळी काँग्रेसने ओपिनियन पोलचं स्वागत केलं होतं. तोच काँग्रेस पक्ष 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओपिनियन पोलवरती चर्चा करायला जायला प्रवक्त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं. तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार असाल सावंत साहेब. त्यामुळे काँग्रेस याचं उत्तर मी पक्षाने देतो भूमिका तुम्हाला. बदलली आहे. आता ऐका ना, मी येतो ना पूर्ण. केशव दुसरा मूळ मुद्द्यावर येऊया. नाही, मूळ नाही, मुद्द्यावर ऐकून- येऊया की परिणाम होतो नाही, की नाही. येतो ना. मला ब्रेक नाही, घ्यायचा मला सावंतांनी जे प्रश्न विचारले त्याच्यावरती मी येतो ना. दुसरा मुद्दा असा आहे की त्या सगळ्याच्या मध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही ओपिनियन पोलवरती बंदी घालावी असं म्हटलेलं नाही. आता पोल काही बाजूवर अशा प्रकारे शब्दावर जरूर केलाय आणि त्याच्या पुढचं आमचं तर भूमिका आम्ही सांगितलीच ना की आमच्या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांकडून आलेली 89 माहिती. साली राजीव गांधींनी पण असंच म्हटलं होतं. त्यामुळे त्या वादात शिरू नका. प्रत्येक राजकारणी ते बोलणार, हा. त्याच्यात तुम्ही जाऊ नका. मोदी बोलणार. बोलले असतील नाही, तर त्यामुळे मी नाही, राजीव मी गांधी सावंत- पण बोललेत, काय काळजी करू. नाही ऐका, आपण पुढे जाऊया. केशव, मला पुढे जायचा ब्रेक घ्यायचा आहे. भाऊ, तुम्ही काय सांगाल की परिणाम जनमतावर होतो की नाही? ओपिनियन पोल काढल्यामुळं लोक वेगळा विचार करायला लागतात. नाही बाबा, काहीतरी होतंय, बदल होऊ शकतो, अमुक होऊ शकतं. काय होतं? परिणाम होतो, मी नाकारणार नाही. याचं कारण असं आहे की आता लोमटेंनी सांगितलं तसं एक आपल्याकडे जी एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं मत बनण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये एक जनरली आपण बघितलं तर मतदाराची एक मानसिक भूमी तयार झालेली असते. ही जी भूमी आहे ती भूमी आपल्यासाठी प्रसरण करून मिळवायची कशी, हा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. त्याच्यात एक तुम्ही असं बघा की साधारण 2 ते 3% मतदार असा असतो की तो हा जिंकणार आहे का, मग माझं मत हरणाऱ्याला कशाला देऊ, असाही विचार करणारा 1 ते 2% वर्ग असतो. आणि तो 1 ते 2% मतदार जरी एखाद्या पक्षाच्या बाजूला झुकला तर त्याचा तो लाभ असतो. आणि तो जर तुम्ही सांगितलं ना की कोण आपले शाही इमाम बोलले, अमुक बोलले, तर तो जो नॉर्मल मुस्लिम आहे तो कदाचित इकडे झुकतो, कदाचित तिकडे झुकतो, तेव्हा त्याला तेवढा देखील त्या पक्षाला त्याचा लाभ होऊ शकतो. आणि त्यासाठी होतं हे सगळे ओपिनियन पोलचा तो परिणाम होणार. नसेल तर तो 1-2% मतं त्याचं स्वतःचं असेल त्याप्रमाणे जाईल. पण जर असा प्रचार झाला हे जिंकतायत आणि मग त्याच्या मागे लोक धावत सुटतात, ही मार्केटिंगची सिस्टीमच आहे ना. आणि आपल्याकडचे ओपिनियन पोल हे मुळातच मार्केटिंग करणाऱ्या संस्थांकडूनच होतात, हे पण विसरू नका. ह्या संस्था फक्त निवडणुकीसाठी नाहीत, त्या निवडणुकीसाठी पूर्वी त्यांचा 12माही उद्योग हा मुळातच मार्केटिंगसाठी सर्वे करण्याचा आहे. आणि त्यामुळे त्याच्यात तो पार्ट काहीतरी येणार ना, तो तुम्ही टाळू कसा शकणार. आपण डॉक्टर करंदीकरांना विचारू. डॉक्टर करंदीकर, ब्रेक घ्यायचा आहे, पण ह्या सगळ्या मार्केटिंगसाठीच अशा प्रकारचे सर्वे केले जातात आणि म्हणून त्याचा जनमतावर परिणाम होताना दिसतो. हे तुम्हाला काय वाटतं याबद्दल? परिणाम होतो हे खरं आहे, पण सगळ्या संस्था मार्केटिंगच करणाऱ्या आहेत हे बरोबर नाही. CSDS ही जी संस्था आहे ही पब्लिक इन्स्टिट्यूशन आहे. त्याच्याबरोबर 9 वर्ष मी काम केलंय, ते मार्केटिंगमध्ये नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी हे मानतो की जनमानसावर याचा परिणाम तर होतो, पण म्हणून कायदेरित्या याच्यावरती बंदी घालणं तर अशक्य आहे असं मला वाटतं. याच्याकरता करता येऊ शकतं ते हे की सगळ्या वाहिन्यांनी मिळून ओपिनियन पोल्स बद्दल एक आचारसंहिता तयार करावी की हे सगळं डेटा, त्याचं कन्क्लुजन, त्याचं अनालिसिस, हे सगळं शुड बी सब्जेक्ट टू अ कॉमन ऑडिट. ते पब्लिक करणं म्हणणं एक आहे, पण ते पब्लिक करणं बरोबर नाही. जर का उद्या आपण म्हटलं की प्रत्येक पब्लिक लिस्टेड कंपनीनी त्यांचा पूर्ण अकाउंट्स पब्लिकमध्ये ठेवावे, वेबसाईटवर टाकावे, तर ते शक्य नाही. पण म्हणून ते ऑडिटही करू नये असंही नाही. ते जसं ऑडिट करतात तसं सर्व्हे सुद्धा शुड बी सब्जेक्ट टू ऑडिट. हे आत्ता खरं आहे की आत्ता माझ्याकडे डेटा आल्यानंतर मी त्याचा काय अनालिसिस केला, त्याच्याबद्दल काय बोललो, हे फक्त मलाच माहिती, कोणालाही माहीत नसतं. ही काही बरोबर सिस्टीम नाही. याच्याबद्दल एक ओपननेस पाहिजे, हे मी स्ट्रॉंगली मानतो.
ठीक आहे, आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर ह्या खरंच पोल्सची गरज आहे का, जे मुद्दे आपण 2 सेगमेंटमध्ये चर्चेले तर यापुढं अशा पोल्सची गरज आहे का हे आपण बोलणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण शेवटच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत, या शेवटच्या भागामध्ये कार्यक्रमाच्या, की जनमताचा कानोसा घेणं ही खरंच गरज आहे का. पोल्स घेणं, एक्झिट पोल्स करणं, ओपिनियन पोल करणं ही खरंच आपल्या लोकशाहीतल्या प्रक्रियेची एक गरज आहे का, ती गरज आपण निर्माण करून ठेवली आहे. मला सचिन सावंत तुमच्यापासूनच विचारायचं आहे, कारण मुळात काँग्रेसने हे कधी पोल मानले नाहीत, तुम्ही पहिल्यापासून म्हणताय, पण ह्याची गरज आता उरली आहे का. काँग्रेसने एक पहिली गोष्ट अशी की काँग्रेसने याच्यावर बंदी घालावी असा कधी स्टँड घेतला नव्हता. या संदर्भामध्ये ज्यावेळेला इलेक्शन कमिशननं आपलं ओपिनियन मागितलं, प्रत्येक पक्षाचं मागितलं, त्यावेळेला काँग्रेस पक्षानं आपलं ओपिनियन दिलं की ह्या संदर्भामध्ये निश्चितपणे इलेक्शन कमिशनला जे कार्यवाही करायची असेल आमचं मत हे असं आहे. एकंदर एक लक्षात घ्या की अशा काही ओपिनियन्स पोलच्या संदर्भामध्ये ते मॅनेज केले जाऊ शकतात, हे देखील काही काळापुरती उघड झालं होतं. अनेक अशा कंपन्या त्या उघड झाल्या होत्या की या कोणा ना कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली अशा तऱ्हेचे ओपिनियन पोल घडवून आणतात. त्यामुळे ते तर आहेच. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या तऱ्हेने आता मगाशीच विषय झाला मार्केटिंग कंपन्यांच्या संदर्भामध्ये, ज्यांचा 1-2च मला असं वाटतं की सी वोटर आणि CSDS यांचा खऱ्या अर्थाने इलेक्शनचा थोडासा अभ्यास आहे, परंतु बाकीच्या सगळ्या मार्केटिंग कंपन्या आहेत. तर मला एक जाता जाता एक उदाहरण द्यायचा विषय होता की माझं एकच मित्राने विचारलं, सेल्समन आहे, त्याने ज्या वेळेला मला विचारलं की बाबा अरे मी त्याला विचारलं की अत्यंत फालतू प्रॉडक्ट विकतोस कसा तू. तर मला आमच्याकडे एक टेक्निक आहे, आम्ही दुकानदारांकडे जातो आणि वेगवेगळे ग्राहक म्हणून जातो आणि सांगतो की बाबा हे प्रॉडक्ट तुमच्याकडे आहे का. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला पाठवतो, तिसऱ्या दिवशी तिसऱ्याला पाठवतो. 7-8 दिवस झाल्यानंतर त्या दुकानदाराला वाटू लागतं की त्या ठिकाणी अशा प्रॉडक्टची आवश्यकता फार चांगला आहे, लोकांमध्ये डिमांड सुरू झालेली आहे, त्यामुळे तो लगेच त्या ठिकाणी कंपनीला मागतो. त्यामुळे त्यांना जे काही प्रश्न कुठले विचारले जातात हितपासून त्या ठिकाणचा प्रभाव कशा तऱ्हेनं मतदानामध्ये येऊ शकतो हे मॅनेज होऊ शकतं. गरज आहे की नाही. नाही, निश्चितपणे नाही, अशा तऱ्हेची आवश्यकता नाही. स्पष्टपणे म्हणतात सचिन सावंत की गरज नाही आहे. केशव उपाध्ये तुम्हाला काय वाटतंय, पोल्सची गरज आहे की नाही. नाही, प्रश्न असा आहे की लोकशाही ज्यावेळी तुम्ही स्वीकारता त्यावेळी त्याच्यातले अनेक गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतात आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या मतचाचणीवर तुम्ही बंधन कशी घालणार. एक मुद्दा त्यातला असा आहे की ती निवड प्रक्रिया अधिक निकष, त्याचे कठोर निकष लावून त्याची निवड प्रक्रिया नीट करून त्याचा सॅम्पल साईज याबद्दलचे नियम तुम्हाला लावता येतील, त्याबद्दल सुधारणा कशा करता येतील याबद्दल विचार करता येईल. परंतु शेवटी या अशा प्रकारच्या मतचाचणीला तुम्ही बंदी कशी घालणार. मग एका अर्थाने पुन्हा लोकशाहीचा आपण विरोध करत नाहीत का आपण लोकशाहीचा. त्यामुळे मला असं वाटतं की ही केवळ बंदी घालून किंवा गरज नाही असं म्हणण्यापेक्षा, आणि ही शेवटी एक संक्रमित होणारा कालखंड आहे, यातने आपण बाहेर पडणार आहोत. आणि मला असं वाटतं की हे अधिकाधिक कठोर आणि चांगले निकष जर लावले तर शेवटी एक स्वीकारायचं की ती राजकीय पक्षांवरती आहे. आणि मला वाटतं आपण लोकांना इतकंही गृहीत धरू नये की जर ओपिनियन पोलने रिझल्ट दिला की लोक त्याच पद्धतीने मतदान करतात. राजकीय पक्षांच्या त्यांची स्वतःची मतं ही काही ओपिनियन पोलवरती ठरत नाहीत आणि लोकांची मतं सुद्धा ओपिनियन पोल पाहून 100% मतदान होतं असं म्हणणं म्हणजे लोकांना आपण एकदम गृहीत धरण्यासारखं आहे, लोकांना काही कळत नाही असं म्हणण्यासारखं आहे. शेवटी इतरही अनेक प्रश्न असतात की ज्या लोकांच्या मनावर कारणीभूत ठरत असतात मतदान करताना. त्यामुळे ते घटक देखील इथे महत्वाचे ठरतात असं तुम्ही म्हणताय. सुभाष लोमटे काय म्हणाल, वेळ अगदी थोडका आहे, गरज या पोल्सची आहे की नाही. पूर्वीच्या मी बोललेलो आहे की समाज एकसंध पद्धतीचा विकसित झाल्यानंतर अशा पद्धतीच्या वक्तव्यानंतर म्हणा किंवा पोल नंतर त्याच्या मतामध्ये कुठलाही बदल होणार नाही. अशा पद्धतीचा समाज आपला इतका एकसंध आहे का आता, तो इतका वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला प्रलोभनं म्हणा किंवा त्याची दिशाभूल करण्याच्या शक्यता आणि त्याचा फायदा काही मंडळी जरूर आत्ताच्या परिस्थितीमध्ये घेऊ शकतात. मात्र ज्याचा उल्लेख मगाशी करंदीकरांनी केला, CSDS सारख्या संस्था ज्याच्याबद्दल एक त्यांची प्रतिमा आहे, जे अतिशय बारकाव्याने अभ्यास करतात, परंतु अशा किती आता जे काही पोल एकंदरीत केले जातात त्या पद्धतीनं पोल करणाऱ्या किती संस्था आहेत. आणि मग त्याच्यामुळं जर लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपली भारतीय लोकशाही किंवा भारतीय समाज अजूनही त्याला तयार आहे का, हा खरा एक प्रश्न माझ्यासारख्याला उपस्थित करावा. अगदी खरं आहे की भारतातला प्रत्येक घटक जो आहे तो या पोल्ससाठी तयार आहे का, त्याची मानसिकता तशी बनलेली आहे का, हे बघणं देखील गरजेचं असेल. डॉक्टर करंदीकर, शेवटचा 1 मिनिट, काय सांगाल या पोल्सची या पुढच्या काळात, आतापर्यंत झालं ठीक आहे, या पुढच्या काळामध्ये खरंच गरज उरणार आहे का.
माझ्या मते गरज तर नाहीये, पण कायदेरित्या त्याच्यावर बंदी घालणं सुद्धा शक्य नाहीये. त्यामुळे रेग्युलेशन इज द ओनली वे आउट. सगळ्या वाहिन्यांनी मिळून त्याच्याबद्दल एक आचारसंहिता निर्माण करावी की त्यामुळे त्याच्यावरती बाह्य जे प्रेशराईज होऊ शकतं किंवा म्हणतात ते तसं पाहिजे शक्यता कमी करता येईल. पण कायदेरित्या बंदी घालणं पण कठीण आहे. गरज मात्र नक्की नाही. गरज निश्चितपणे नाही असं तुम्ही म्हणताय. काय म्हणाल भाऊ शेवटी? ते माझं म्हणणं आहे बंदी कोणी घालणार नाही आणि त्यामुळे फारसा प्रभाव पडतो असं मला वाटत नाही. गेल्या लागोपाठच्या निवडणुकांमध्ये जे आकडे लोकांसमोर मांडले गेले त्यानंतर आता खुलेआम अशा पोलची आणि टिंगल पण सुरू झाली. त्यामुळे लोक त्याला फार गंभीरपणे घेतात असं मला वाटत नाही. हे आपण जे स्टुडिओत बसतो किंवा सोशल मीडियावर बोलतो, लिहिणारे आहेत, याच्यावरच गंभीर चर्चा होते. बस तेथेच चर्चा होते. लोकमतावर त्याचा परिणाम होत नाही. तसं होत असतं तर तुम्हाला काही उदाहरणं मी देईन की इतक्या प्रचाराने लोकांनी आणीबाणीच्या वेळेला इंदिरा गांधींनी बोट क्लबवर सभा होऊ दिली नव्हती आणि त्या सभेला गर्दी होऊ नये म्हणून दूरदर्शनवर वॉबी सिनेमा लावला होता. तरीही तिथे प्रचंड गर्दी जमली, प्रचार न होता, आणि तरीही इंदिरा गांधी हरल्या. तेव्हा या देशातला सामान्य माणूस हा सगळ्यात अतिशय राजकीयदृष्ट्या सजग आहे. आपण विद्वान कदाचित तोकडे पडतो असं मला वाटतं. क्या बात आहे की आपण विद्वान या सगळ्या चर्चेमध्ये तोकडे पडतो, मात्र जो सर्वसामान्य मतदार त्या मतदान यंत्रापर्यंत जाऊन मतदान करतो त्याला नक्की माहिती असतं की मला कुणाला मतदान करायचं आहे, मी कुणाला जाऊन कुणाच्या पुढचं बटन दाबणार आहे आणि मला आवश्यक असणारी गरज आणि माझी मागणी कोण पूर्ण करणार आहे याच्या सरसद विवेकबुद्धीला सारून तो बरोबर विचार करतो आणि मतदान करतो. त्यामुळे आता हे भाकीत किती खरे ठरतात, किती खोटे ठरतात याविषयी आपण न जाता उद्या नेमका दिल्लीचा निकाल कसा लागणार आहे आपण बघू आणि दिल्लीतल्या सगळ्या निकालानंतर त्याची वेगवेगळी चर्चा निश्चितपणे होईल. आज इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.